हे जे काही गावं आहेत त्याच्यातून शक्तीपीठ जाणार, त्या प्रत्येक गावाला राणेसाहेब खासदार म्हणून, पालकमंत्री म्हणून मी आणि आमचे सगळे सहकारी प्रत्येक गावाला आम्ही भेट देणार आहोत, त्या ग्रामस्थांशी बोलणार आहोत. ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करायचं नाही असं स्पष्ट राणेसाहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांशी बोललेलं आहे. शेवटी आम्हाला विकास हवाय, विकासाचा विरोध आम्ही कोणच करत नाहीये. आमच्या जिल्ह्यामध्ये हायवे आला तर त्याच्यामध्ये भरपूर विकासाची दालनं उघडतात, त्याच्यामुळे हा विकास आम्हाला प्रत्येकाला हवाय, पण प्रत्येकाला विश्वासात घेऊन, प्रत्येकाला त्याचं जे काही नुकसान काय होत आहे, पर्यायी मार्ग आम्ही 2-3 शोधायला सांगितलेला आहे. तसं आज आम्हाला एक मार्ग दाखवला तर आम्ही त्यांना बोललो की अजून 2-3 पर्यायी मार्गाचं प्रेझेंटेशन आम्हाला द्या, जिथून काही असाही मार्ग आहे का जिथे कोणच बाधित होत नाहीये, असाही मार्ग आम्हा लोकांना असेल तर सुचवा. अशा विविध गोष्टीवर प्राथमिक चर्चा आहे. अजूनपर्यंत सरकार पातळीवर पण काही निश्चित होत नाहीये. सगळ्या बाबतीमध्ये लोकांशी चर्चा सुरू आहे आणि हे शेवटी लोकांनी निवडून दिलेलं आमचं महायुतीचं सरकार आहे, भारी बहुमत असलेलं आमचं सरकार आहे आणि ह्याच लोकांनी आमचं सरकार निवडून दिलेलं असल्यामुळे प्रत्येकाला विश्वासात घेऊन विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या दिशेने पावलं टाकणार आहोत. डीपी विमानतळ पूर्ण आहे, सगळे सुविधा आता आम्ही डीपीडीसीतून मी देतोय, नाईट लँडिंगचा विषय होतोय. आमच्या जिल्ह्यातला 98% महामार्ग पूर्ण झालेला आहे. 1-2 कंपन्सेशनचे विषय तेही पूर्ण होतील. म्हणून असं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वातावरण खराब होईल असा कुठलाच विषय नाही. हो, प्रयत्न केला जातोय आमच्या प्रतिस्पर्धी किंवा विरोधकांकडून कुठेतरी वातावरण खराब व्हावं, कुठेतरी काहीतरी आमच्या जिल्ह्याची बदनामी व्हावी, पण आम्ही सगळेजण अतिशय सकारात्मक पद्धतीने, कारण केंद्रातही आमचं सरकार आहे, राज्यातही आहे, कोण ऐकणार नाही, शक्यच नाही, सगळं सकारात्मक आहे. मी विरोधकांनाही सांगेन, तुमच्या काय अडीअडचणी असतील ना येऊन भेटा ना, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी ऐकून घेईन ना. तुमचे काय विषय असतील येऊन भेटा, मला सांगा की रितेशजी हे 10 विषय जरा कारण शेवटी ते पण लोकांमध्ये वावरणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अगर मला 4 गोष्टी लोकांचे सांगितले तर त्यांचीही समजूत काढणं सरकार म्हणून आमची तयारी आहे, काही हरकत नाही. पण जिल्ह्याचं वातावरण खराब होईल असं काहीच एवढं काही मोठं नाही. पण आता कासार्डेची जी आमची मायनिंगचा जो व्यवसाय आहे ना, तो वर्षानुवर्ष सुरू आहे, कित्येक वर्ष सुरू आहे. तुम्ही तुमचा कॅमेरा थोडा कासार्डेमध्ये घेऊन जाल ना, तुम्हाला आमच्या ग्रामस्थ असेल, तिकडचे व्यावसायिक असेल, तो वर्षानुवर्ष सुरू आहे. त्याही बद्दल काही तक्रारी असतील तेव्हा त्याच्यावर कारवाईची भूमिका त्या प्रशासनाने घेतली आहे ना. अवैध पद्धतीने कुठलाही व्यवसाय, मायनिंग असो, अंमली पदार्थ असो, कुठलाही असो, त्या गोष्टीला आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही तक्रार द्यावी ना. त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर विषय वेगळा आहे, मग तरी बोलावं का. मग ज्या प्रशासनावर तुम्ही आरोप करताय ते प्रशासन, तुम्ही पुरावे द्या की कुठल्या प्रशासनाने असे पैसे घेतलेले आहेत, पुरावे द्या. मी त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी माझी. मी ऑन कॅमेरा सांगतो, द्या मला पुरावा की बाबा असे एवढे पैसे घेतलेले आहेत, या ठिकाणात घेतलेले आहेत, हे त्याचे पुरावे द्या. त्या अधिकाऱ्याला घरी पाठवण्याची जबाबदारी माझी. मी कोणाचे गय करणार नाही. पारदर्शक आम्हा लोकांचा सिंधुदुर्गाचा कारभार आहे, भ्रष्टाचार मुक्त आहे. कोणी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किंवा कुठला विषय करत असेल तशाच पद्धतीने माझ्याकडे तक्रार द्यावी. विनंती एवढी, आमची जिल्ह्याची बदनामी करू नका. या तुम्हाला कोणावर राजकीय हिशोब चुकते करायचे आहे ना, त्या निमित्त जिल्ह्याची बदनामी करू नका. आकाश शोधण्याचं एवढे म्हणजे पुरी मोहीमच चालवली. हा आका तो आका, किती आका काढतायत त्यांना तो माहिती आहे आता. हा, पण मुळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उबाटा सेनेचा आका कोण ह्याचं उत्तर द्यावं. विनायक राऊत काय वैभव नाईक, त्याचं पहिलं उत्तर द्यावं, मग जिल्हाभर आका शोधत बसावं.